2 दिवसापासून खोलीत उपाशी बंद असलेल्या गीताजींचा आज दरवाजा उघडला होता. दार उघडताच ती तिच्या सुनेच्या मागे मागे गेली आणि तिला हात जोडून विनवणी करत बोलत होती की सूनबाई, आता तरी मला जेवायला दे. मला खूप भूक लागली आहे. मला आता भूक सहन होत नाहीये. सूनबाई, जे काही शिळे किंवा ताजे असेल ते दे मला. बोलता बोलता गीता ढसाढसा रडू लागली. पण तेवढ्यात त्यांची सून डोळे दाखवत म्हणाली, म्हातारी इथे शांत बसून राहा, नाहीतर मी तेही देणार नाही. गीता लहान मुलांप्रमाणे जमिनीवर खाली बसली. तेव्हा त्यांची सून सुमेधा हातात भात आणि मिठाची वाटी घेऊन कुरकुर करत बाहेर आली आणि त्यांच्यासमोर एका तुटलेल्या वाटीमध्ये तो भात टाकून म्हणाली, हे घे म्हातारी, 70 वर्षाची झाली आहेस, पण तरीही तुला किती भूक लागते. असं वाटतं स्वर्गात जाईपर्यंत तुम्हाला कंगाल करशील. सुमेधा जेव्हा जेवायला आणत होती तेव्हा गीता खूप दिवसांपासून भुकेल्या असल्याप्रमाणे तिच्या मागे मागे फिरत होती. सुमेधाने भात भांड्यात टाकताच गीता लगेच तो भात खाऊ लागली. तो रात्रीचा उरलेला भात होता आणि त्यात थोडे मीठ मिक्स केले होते, पण तरीही ती तसंच मनसोक्त खात होती. कदाचित तिची भूक त्या भातापेक्षा जास्त जुनी होती. गीताला असं खाताना पाहून सुमेधाला खूप राग आला आणि तिने त्यांच्या वाटीतला भात जमिनीवर टाकून दिला. गीताने थोडा वेळ तिच्याकडे पाहिले आणि मग जमिनीवर खाऊ लागली. इतक्यात सुमेधाच्या काही मैत्रिणीही तेथे आल्या आणि गीताला असं खाताना पाहून ती त्यांच्यावर हसू लागल्या आणि त्यांची चेष्टा करू लागल्या. गीता इतकी भुकेली होती की तिच्यावर कोणाच्या हसण्याचा काहीच परिणाम होत नव्हता. ना त्यांना त्यात कोणता अपमान वाटला. माणूस भुकेपुढे इतका असहाय्य होतो की त्याला पुढे मागे काही दिसत नाही. सुमेधाची एक मैत्रीण म्हणाली, अरे वा सुमेधा, तू तर आता भिकाऱ्यांनाही अन्न द्यायला लागली की काय? एवढं चांगलं काम तू कधीपासून करायला लागलीस? तेव्हा सुमेधा म्हणाली, अगं नाही नाही, ही माझी सासू आहे. ती आमच्या गावची अडाणी बाई आहे, त्यामुळे ती अशी जनावरांसारखी खात आहे. गीता जमिनीवर पडलेले अन्न खूप प्रेमाने खात होती. शिळा भात आणि मीठ तिला एखाद्या स्वादिष्ट जेवणापेक्षा कमी नव्हते. ते दृश्य पाहून कुणाच्याही डोळ्यात अश्रू आले असते, पण सुमेधाच्या मैत्रिणी मात्र तिच्यावर निर्लज्जपणे हसत होत्या. सूनबाई, मला अजून थोडासा भात दे. गीताने आपल्या सुनेला विनवणी केली, पण सुमेधा आपल्या मैत्रिणींसोबत बोलण्यात इतकी गुंग होती की तिला गीताचा आवाज ऐकू येत नव्हता. तेव्हा अचानक तिच्या मैत्रिणीने टेबलावर ठेवलेला एक पिझ्झाचा तुकडा गीता जवळ नेला. तो तुकडा बघून गीताचे डोळे चमकले. तो तुकडा पाहून गीताने तिचा हात पुढे केला. तिने लगेच तिचा हात मागे घेतला. कधी ती तो तुकडा गीतासमोर ठेवायची तर कधी तो मागे खेचायची. आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी, ज्या एका श्रीमंत घराण्यातल्या एक नंबरच्या बिघडलेल्या स्त्रिया होत्या, गीताच्या परिस्थितीवर जोरजोरात हसत होत्या. हे सगळं बघून गीताच्या डोळ्यात पाणी आले. सुमेधाच्या मैत्रिणीने तो तुकडा जमिनीवर फेकला आणि म्हणाली, घे, खा म्हातारे. सुमेधा सुद्धा त्याच टेबलावर तिच्या मैत्रिणींसोबत बसून गीताचा अपमान होताना बघत होती. तेव्हा अचानक सुमेधाच्या मैत्रिणीच्या गालावर बसलेल्या थप्पडमुळे सगळीकडे शांतता पसरली. कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली मला थप्पड मारण्याची? तेव्हाच सुमेधाच्या मैत्रिणीच्या गालावर आणखीन एक थप्पड पडली, तर ती थेट गीताच्या पायांवर जाऊन पडली. सुमेधा आणि तिच्या सर्व मैत्रिणी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत होत्या. मग सुमेधा घाबरलेल्या पावलांनी तिच्याकडे जाऊन म्हणाली, ताई, ही काय पद्धत झाली का घरातल्या पाहुण्यांशी वागायची? की तेव्हाच एक जोरदार थप्पड सुमेधाच्या गालावरही पडली. लाज नाही का वाटत वहिनी तुम्हाला? एका म्हाताऱ्या असहाय्य आईसोबत असं वागताना सुमन रागाने ओरडत म्हणाली, जर तुम्ही लोकांनी आता माझ्या आईची माफी मागितली नाही तर मी तुमच्याशी असं वागेल की तुम्ही गरिबाची चेष्टा करताना 10 वेळा विचार कराल. सुमनला रागाने बोलताना पाहून सुमेधाच्या सर्व मैत्रिणींनी हात जोडून गीताची माफी मागितली आणि एक एक करून तिथून निघून गेल्या. सुमन ही समाजसेविका आहे.
सुमन, जी अशाच असहाय्य वृद्धांची सेवा करते आणि एक संस्था चालवते, त्यामुळे तिची समाजात खूप मोठी ओळखही आहे. म्हणून सुमनच्या मोठ्या आवाजाने सुमेधा घाबरते. सुमन म्हणते, "वहिनी, मला मान्य आहे की तुम्हाला आई नाही. तर मग दुसऱ्यांच्या आईचा मान सन्मान नसतो का? तो विसरला का तुम्ही? माझ्या आईने आजपर्यंत तुमच्यासाठी काय नाही केलं? लग्नानंतर महिनाभर तिने तुम्हाला जमिनीवर पाय ठेव दिला नाही. तिने तुम्हाला तिच्या पापण्यांवर बसून ठेवलं होतं. एवढंच काय, तर तुम्हाला सकाळी सकाळी लवकर उठायची सवय नव्हती. अंथरुणावर चहा येईपर्यंत तुमचे डोळे उघडायचे नाहीत. तुम्ही उठण्या अगोदर आई तुझ्या वाटेचा चहा तुझ्या अंथरुणावर आणून द्यायची. कितीही त्रास झाला तरी ती आमच्यापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करत होती. लहानपणापासून तुम्हाला आईचे प्रेम मिळालं नाही, म्हणून आईने तुम्हाला तुमच्या आईची कमी कधी भासू दिली नाही. पण तुम्ही माझ्या आईच्या ममतेला आणि प्रेमाला ही किंमत दिली." सुमनने रडता रडता आपल्या आईला जवळ घेतले आणि मिठी मारली. गीता एक सरळ आणि साधी स्त्री आहे, जिनं संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च केले. गीताचा नवरा किशन किराणा मालाचे दुकान चालवत होता. तसेच ते आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत होते. हळूहळू मुले मोठी झाली आणि त्यांच्या गरजा वाढू लागल्या. म्हणून ते रात्रीच्या वेळी देखील कुठेतरी काम करू लागले आणि मुलांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करायची जणू काही मशीनच बनून राहिले. दोन्ही मुली लग्नायोग्य झाल्या होत्या. त्यांनी प्रथम मुलींचे लग्न लावून दिले. पण जसं मुलाचे लग्न लावून दिले तशी त्यांची परिस्थिती बदलून गेली. त्यांची परिस्थिती खूप बिकट होती. त्यांचा मुलगा काहीच काम करत नव्हता. संपूर्ण घराचा खर्च वडिलांना उचलावा लागत होता. एके दिवशी रात्री 3 वाजता ते कामावरून परत येत होते. परत येताना त्यांना मागून कोणीतरी जोरात धडक दिली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवसानंतर गीताचे भान हरपले. सासरे गेल्यानंतर सुमेधाने संपूर्ण घर स्वतःच्या ताब्यात घेतले आणि मुलाने वडिलांचे किराणा दुकान ताब्यात घेतले. पण जाण्यापूर्वी वडिलांनी एक चांगले काम केले होते. ते फक्त सुमन आणि मीना यांनाच माहीत होते. एके दिवशी संध्याकाळी गीता त्यांच्या कॉटवर बसली होती. तेव्हा तिचा नातू विशाल एका प्लेटमध्ये पकोडे खात आणि फोनवर खेळत आला. तो आजीजवळ येऊन बसतो आणि तिला पकोडे खाण्यासाठी सांगतो. गीताला असे जेवण करून कदाचित स्वतःलाच आठवत नव्हते. कितीतरी दिवस झाले होते. पकोडे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले, पण त्यांना एक पकोडा खायला देखील भीती वाटत होती. विशाल वारंवार म्हणत होता, "घे ना आजी, एक तरी घे." पण गीता नकार देत होती. त्यावर विशाल जबरदस्तीने त्यांच्या तोंडात पकोडा घालतो. पकोडा तोंडात जाताच गीताच्या चेहऱ्यावर खूप समाधान येते. ती डोळे मिटून पकोड्याचा आस्वाद घेत होती की अचानक कोणीतरी मागून त्यांचे केस पकडले. जेव्हा गीताने डोळे उघडले तेव्हा सुमेधा त्यांचे केस धरून उभी होती आणि तिच्या शेजारी उभा असलेला विशाल घाबरून तेथून निघून गेला. सुमेधाने गीताचे केस धरले आणि त्यांना कॉटवरून खाली ढकलले आणि म्हणाली, "म्हातारे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाच्या हातून पकोडे खाऊन घेण्याची? आजारी पडलीस तर त्याचे बिल तुझा बाप भरेल का?" गीताजी म्हणाल्या, "बेटा, मी त्याच्या हातातून पकोडे हिसकावून नाही घेतला. तो तर विशालनेच माझ्या तोंडात पकोडा घातला. मला मारू नकोस सुनबाई. इथून पुढे काही खाणार नाही. फक्त एकच खाल्ला होता. प्लीज मला मारू नकोस." गीता रडत रडत बोलत होती आणि सुमेधा तिला मारत होती आणि म्हणाली, "म्हातारे, आधीच तू किती दिवसापासून माझ्या छातीवर बसले आहेस आणि त्यात मी बनवलेले नियमही तोडत आहेस. आज जर मी तुझे शरीर तोडले नाही तर माझं नाव सुमेधा नाही." सुमेधा बोलत जात होती आणि असंच बराच वेळ गीताला मारत जात होती. तिचा राग शांत झाल्यावर सुमेधा म्हणाली, "आज दिवसभर तुला खायला मिळणार नाही. आता पकोड्याची चव चाखत बस." सुमेधाच्या मारहाणीमुळे गीता बराच वेळ जमिनीवर बेशुद्ध पडून राहिली. सुमारे तासभराने विशालने घाबरून येऊन आजीला पाणी दिले.
तेव्हा तिला शुद्ध आली. पण सुमेधाने देखील त्याला इतके घाबरवले होते की तो त्याच्या आजीजवळ दिसल्यानंतर ती त्याला एका खोलीमध्ये बंद करून मारत होती. त्याने आजीला पाणी दिले आणि तिथून लगेच त्याच्या खोलीत निघून गेला. काही वेळाने गीता कशीबशी उठली आणि कॉटवर जाऊन झोपली. दिवसभर असेच ती बाहेर अंगणात पडून राहायची. एकतर काहीतरी काम करत राहायची, नाहीतर पलंगावर झोपून राहायची. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा, त्यांना घरात जाण्याची परवानगी नव्हती. तिचा मुलगा सुरेश, जो बाजारात त्यांच्या वडिलांनी बांधलेले किराणा मालाचे दुकान चालवत होता, माहीत नाही दिवसातून किती वेळा आईजवळून जात होता, पण कधीच आईला तिची तब्येत विचारली नाही. तर सुमेधाने तेव्हाच गीताशी नीट बोलायची. जेव्हा तिच्या नंदा त्यांना भेटायला यायच्या, सुमेधा तिच्या नंदांसमोर गीताशी खूप चांगली वागायची. पण मुली परत घरी गेल्यानंतर केलेली सर्व सेवा व्याजासकट वसूल करायची. गीताजींनी बऱ्याचदा प्रयत्न केला की मुलींना सुमेधाची आणि सुरेशची पूर्ण हकीकत सांगण्याचा, पण ती भीतीने सांगत नव्हती की असे केल्याने सुमेधा कदाचित तिला या घरातून हाकलून देईल. मग ती जाऊन तिच्या मुलीवर ओझे होईल. तसेही ती आधीच तिच्या सासरच्यांवर अवलंबून आहे. एक दिवस सकाळी सकाळी तिला बातमी आली की तिची धाकटी मुलगी सुमन येणार आहे. गीता खूप खुश होते की चला आज एका वर्षानंतर काहीतरी चांगलं खायला मिळेल. कारण सुमन एका वर्षापूर्वी तिची बहीण मीनासोबत आली होती. सुमनच्या येण्याची बातमी ऐकून गीता खूप खुश झाली होती. तर दुसरीकडे सुमेधा रागाने कुडकुडत होती आणि म्हणत होती की यांना काही काम नाहीत का? सारखे सारखे माहेरी येतात आणि आता त्यांच्यासोबत या म्हातारीची देखील सेवा करावी लागते. माझा चाललं असतं तर मी या म्हातारीला विष दिलं असतं, म्हणजे एकदाची कटकट संपली असती. सुमनची येण्याची वेळ संध्याकाळची होती, पण ती लवकरच आली. तिला सर्वांना सरप्राईज द्यायचे होते, म्हणून ती लवकर येत असल्याची बातमी तिने कुणालाच सांगितली नाही. पण सुमनने घरात पाऊल टाकताच तिला तिची आई बाहेरच्या कॉटवर झोपलेली दिसली. आईला अशा अवस्थेत पाहून सुमनच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, काय झालं आई? तू बाहेर अशी का झोपली आहेस? गीताजी तिच्या मुलीशी खोटे बोलले की बेटा, आतमध्ये खूप गरम होत होतं म्हणून मी बाहेर मोकळे हवेत झोपले आहे. पण तू इतक्या लवकर कशी आलीस? सुमन आईला म्हणाली की आई, मला आधीच ट्रेन मिळाली, पण इतक्या दुपारी बाहेर, इथे तर खूप ऊन लागत आहे. चल आत जाऊ. असं बोलत सुमन आईला घेऊन आत गेली. गीताला आणि सुमनला एकत्र पाहून सुमेधाला धक्काच बसला. ती म्हणाली, अगं सुमन, तू आत्ता कशी? सुमेधाच्या कृतींवर सुमनचा राग ज्वालामुखीसारखा धगधगत होता. पण तिला प्रसंगाचा नाजूकपणा समजला. कारण ती ज्या उद्देशाने तिच्या आईसाठी तिथे आली आहे, तो उद्देश तिला आता उघड करायचा नव्हता. हा तिच्या आईच्या आयुष्याचा प्रश्न होता. सुमन म्हणाली, हो वहिनी, मला ट्रेन लवकर मिळाली, पण वहिनी, आई एवढ्या उन्हात बाहेर झोपली आहे काय, आणि तुम्ही तिला काहीच का नाही बोललात? सुमेधा म्हणाली, अरे सुमन, तू तुझ्या आईला ओळखत नाहीस का? किती हट्टी आहेत ना त्या. त्या कधीच कोणाचं ऐकत नाही. मी त्यांना माझ्या पद्धतीने समजावून सांगितले. जेव्हापासून पप्पा गेले आहेत तेव्हापासून त्या मनमानी करतात. सुमन म्हणाली, हो वहिनी, मला माहीत आहे तुम्ही आईची किती काळजी घेता. ती तर आईच कधी कधी खूप हट्ट करते. काय करणार, ती आता म्हातारी झाली आहे, नाही का? अरे बोलता बोलता मी एक गोष्ट सांगायला विसरलेच. वहिनी, उद्या मीना दिदी पण येणार आहे. ते काय आहे ना, पप्पांनी त्यांची पूर्ण संपत्ती आम्हा तिघही भाऊ बहिणींच्या नावावर केली आहे. तर आता आम्हाला सर्व काही आमच्या भावाच्या नावावर करायची इच्छा आहे. जर वडिलांची पूर्ण जबाबदारी भावाने उचलली आहे आणि आता आईची देखील पूर्ण जबाबदारी उचलत आहे, तर वडिलांच्या पूर्ण संपत्तीतही संपूर्ण वाटा त्याचाच असायला हवा ना. सुमनने सुमेधाला तिच्या जाळ्यात गुंडाळण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून सुमेधाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सुमेधाने मनात विचार केला की चला निदान या म्हाताऱ्या बाईला इतके दिवस सांभाळून घेतल्याचं काहीतरी फळ मिळालं. इकडे गीता सुमनच्या विचाराने दुःखी झाली होती आणि विचार करत होती की माझ्या मुली किती भोळ्या आहेत. काश त्यांना त्यांच्या आईच्या डोळ्यातील वेदना दिसली असती आणि आपल्या भावाचा आणि वहिनीचा खरा चेहरा पाहू शकले असते. जर आत्ताही मी गप्प बसले तर खूप अनर्थ होईल. नाही, मी आता गप्प राहू शकत नाही. थोड्या वेळाने सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले आणि गीता तिच्या मुलीजवळ गेली. सुमन आईला म्हणाली, ए आई, आज माझ्याजवळच झोप. मी तुझ्या पायाला तेल लावून देते. सुमनने जसे आईचे पाय आपल्या मांडीवर घेतले तसे तिला तिच्या पायांवर जखम दिसले. ते पाहून तिला धक्काच बसला. तिला आधी सर्व काही माहीत होते, पण तिला तिच्या आईकडून सर्व काही सत्य जाणून घ्यायचे होते. तिने विचारले, आई, हे सर्व काय आहे? हे डाग कसले आहेत? गीता सुमनला सर्व काही सांगण्यासाठी गेली होती, पण जेव्हा सुमनने डागाबद्दल विचारले तेव्हा ती घाबरली आणि म्हणाली, माहीत नाही बाळा, या वयात तर हे सर्व होत राहतं. काही खाण्यापिण्याच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व झालं असेल. तू हे सगळं सोडून मसाजवर लक्ष दे. तिच्यामुळे तिच्या मुलीच्या आयुष्यात कोणताही त्रास व्हावा असं तिला वाटत नव्हतं. त्यामुळे ती सुमनला काही बोलली नाही. त्यानंतर रात्री सर्वजण झोपी गेले. गीता सुमनच्या शेजारी गाढ झोपी गेली की सुमेधाने येऊन गीताजीला हळूच उठवले आणि बाहेर यायला सांगितले. गीतासुद्धा सुमेधाच्या मागे मागे खोलीच्या बाहेर पडली. सुमेधा त्यांना स्वयंपाकघरात घेऊन गेली. तिच्या कमरेवर जोरात लाटणं मारते आणि बोलते की तू खूप आराम करत आहेस म्हातारे. जर तू तोंड उघडलं म्हातारे तर तुला माहीत आहे ना मी तुझ्यासोबत काय करणार. एकदा तुझ्या या मुलींनी त्यांच्या संपत्तीचा वाटा सोडला की मग त्यांच्यासमोर हे सगळं ढोंग करण्याची गरजच उरणार नाही. त्यांचं इथे येणं ही बंद करेन. पण ऐक म्हातारे, जर त्यांना या गोष्टीची जराही शंका आली तर तुझी काही खैर नाही. शेवटचा मार आठवतोय का? त्यापेक्षा जास्त जखमा असतील अंगावर. गीताजी हात जोडून म्हणाली, मी काही सांगणार नाही, फक्त मला मारू नकोस. गीताने त्यांच्या वेदना छातीत दडपल्या. अनेकदा मुली घरी आल्या की आई आणि मुलगी आपलं दुःख एकमेकांना सांगून मन हलके करतात, पण इथे गीताची अवस्था अशी झाली होती की त्यांना आपले दुःख आपल्या मुलीसोबत शेअर करता येत नव्हतं आणि आतून ती संकुचित होत होती. दुसऱ्या दिवशी मीना ही आली. ती आल्यावर सुमेधा तिला पाहताच आणखीन आनंदित झाली. आज कदाचित हे पहिल्यांदाच घडत असेल की नंदांच्या घरी येण्याने सुमेधा इतकी खुश झाली होती. मीनाला पाहून गीताजी तिला बिलगून बिलगून रडायला लागली. त्यांना रडताना पाहून दोन्ही मुलींनी तिला इतक्या दिवसांनी भेटल्याच्या आनंदाचे अश्रू समजून घेतले. पण त्या का रडत होत्या हे फक्त गीता आणि सुमेधा यांनाच माहीत होते. गीताला माहीत होतं की हे सगळं झालं की सुमेधा आपल्याशी वाईट वागेल, पण इच्छा असूनही आपलं तोंड उघडायची हिंमत त्यांची झाली नाही. संध्याकाळी जेवण झाल्यावर मीना म्हणाली, भाऊ, आम्ही वडिलांच्या वकिलाकडून कागदपत्रे तयार करून घेतले आहेत. ते उद्या घेऊन येतील. गीता मध्येच म्हणाली, अरे, हे सगळं करायची काय गरज होती? वडिलांनी हे सगळं काही विचार करूनच केलं असेल ना. त्या असं म्हणताच सुरेश आणि सुमेधा त्यांच्याकडे मोठे डोळे करून पाहू लागले. इतक्या सुमन म्हणाली, आई, बाबा आम्हा तिघांवरही सारखेच प्रेम करायचे, म्हणूनच त्यांनी हे केले. पण आता आम्ही आमच्या आयुष्यात सेटल आहोत, तर मग या सगळ्याची काय गरज आहे? आमच्या नंदांनी पण हेच केलं होतं. आई वडील मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नाहीत, पण म्हातारपणी त्यांना काय होतं कुणास ठाऊक. जो त्यांना मुलाचाच खांदा इज्जतीचा वाटतो, मुलींचा खांदा किंवा त्यांचे घर तर जणू काही परकेच होतात. सुमन पुढे काही बोलण्याआधीच मीनाने तिचा हात दाबून तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि इकडे सर्वजण सुमनच्या विचित्र बोलण्याने आश्चर्यचकित झाले.
एकीकडे ती सांगत होती की वडिलांनी कोणताही भेदभाव केला नाही आणि दुसरीकडे सांगते की म्हातारपणी वडील फक्त त्यांच्या मुलांचाच खांदा शोधतात. सुमेधा संकोचून म्हणाली, ताई तुम्ही काय बोलतात, याचा काय अर्थ? सुमनने विषय फिरवला आणि म्हणाली, वहिनी पनीरचे पकोडे बनवा ना, आईला पण खूप आवडतात. तेव्हा सुमेधा म्हणाली, अगं नाही सुमन, आईला पनीर पचत नाही, मी तुमच्याकरिता बनवून आणते. तेव्हा मीना म्हणाली, नाही वहिनी, आईला काही होणार नाही, आई पण खाणार, आणि काही झालं तरी डॉक्टर आणि औषध कशासाठी आहेत? काय आई तू काय बोलतेस? गीता काही बोलल्या नाहीत, पण या गोष्टीचा सुमेधाला किती राग येईल हे त्यांना माहीत होते. दुसऱ्या दिवशी दोघी बहिणी सुमेधाला म्हणाल्या, वहिनी आम्ही आईसाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहोत. माहीत नाही परत कधी येणं होईल. यावेळेस आम्ही आईची पूर्ण व्यवस्था करून जाऊ आणि तासाभरात वकिलासोबत परत येऊ. सुमेधाला सुमन आणि मीनाच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. ते बाजारात जाताच सुमेधाला गीतावर राग काढण्याची पूर्ण संधी मिळाली. तिने पनीरचा एक तुकडा गीताला दिला आणि म्हणाली, हे घे म्हातारे, तुला पनीरचे पकोडे खायचे होते ना, बघ मी तुझ्यासाठी किती मोठे पनीर आणले, घे अजून घे. असे म्हणत ती त्या पनीरच्या पकोड्यावर तिखट पूड टाकते आणि तिला खायला सांगते. गीताजी दोन्ही हात जोडत म्हणाली, नको सूनबाई, मी एवढे तिखट खाऊ शकत नाही, मी पकोडे बनवण्यासाठी नाही बोलले, मीना आणि सुमन बोलले होते. सुमेधा रागाच्या भरात म्हणाली, अगं म्हातारे, तू नको असं सुद्धा बोलली नाहीस, तुला वाटले असेल की या बहाण्याने जिभेला थोडी चव मिळेल. आता मी अशी जिभेला अशी चव देणार की भविष्यात कधी काही खाण्याचा विचार केला की ही चव सर्वात आधी आठवेल. आता तर तुझ्या मुलीही ते नाहीत, तुला कोण वाचवणार? गीता रडत म्हणू लागली, सूनबाई, एकदा तू असंच मला जबरदस्तीने खराब जेवण दिलेस तर मी 15 दिवस आजारी पडले होते. आता एवढ्या मिरच्यांमुळे तर माझे प्राण निघून जातील. मी मेले तर परवा नाही, पण जिवंत राहिले तर ते माझ्यासाठीच खूप त्रासदायक ठरेल. सूनबाई, असा अत्याचार करू नकोस. तू मला विष आणून दे, मी ते खाऊन तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन, पण रोज रोज माझ्यावर असा अत्याचार करू नकोस. मी तुझे काय नुकसान केले आहे? त्यावर सुमेधा म्हणाली, जर मला विष देता आलं असतं तर मी कधीच दिलं असतं, पण हे सर्व करून मला तुरुंगात जायचं नाही, आणि असेही तू आणखीन किती दिवस जगणार आहेस? तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत मी तुझे असे हाल करेल की तू स्वतःच मरशील. असे बोलून सुमेधा जबरदस्तीने गीताच्या तोंडात पनीरचा तुकडा घालणारच की तेवढ्यात पाठीमागून मीना आणि सुमन आल्या होत्या आणि सुमेधाला गीतापासून दूर ढकलले. मीनाने जोरजोरात सुमेधाला थप्पड मारायला सुरुवात केली. सुमेधा रागातच म्हणाली, हे तू काय करत आहेस मीना? मीना म्हणाली, का वहिनी, आईबरोबर जे काही करताय त्या तुलनेत हे काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला जी शिक्षा दिली जात आहे ती कमीच आहे. तेवढ्या सुरेशही घरी आला. समोरचे दृश्य पाहून त्याने त्यांना त्यामागचे कारण विचारले. त्यावर लगेच सुमेधा म्हणाली, बघा, आज या लहान असूनही आईसारख्या वहिनीवर हात उचलत आहेत. काय नाही केलं मी त्यांच्यासाठी. जेव्हा मी या घरात आले तेव्हा या खूप लहान होत्या. आई बनून मी त्यांचा सांभाळ केला आणि आज ती माझ्यावर हात उचलत आहे. सुरेश मीनाला म्हणाला, हे काय आहे मीना, तुम्ही लोक इथे हे सगळं करायला आले आहात का? आजपासून हे घर माझं आहे आणि इथे फक्त माझा आणि सुमेधाचा हुकूम चालेल, आणि आता तुम्ही लोक इथे परत कधीच येऊ नयेत असं आम्हाला वाटतं. सुमेध आश्चर्यचकित होऊन विचारले, अहो हे काय बोलताय तुम्ही, आपलं घर? हो सुमेधा, हे लोक नुकतेच वकील घेऊन माझ्या दुकानात पोचले होते माझी सही घेण्यासाठी. या लोकांनी त्यांचा हिस्सा माझ्या नावावर ट्रान्स्फर केला आहे, त्यामुळे तुला काळजी करण्याची गरज नाही, कोणाची खुशामत करण्याची गरज नाही. तुला या म्हातारी बाईवर अत्याचार करण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. ज्याला अडचण असेल त्यांनी आपल्यासोबत घेऊन जावे. त्यावर सुमेधा म्हणाली, तुम्ही तर मला खूप चांगली बातमी दिली आहे. आता मी माझ्या एक मेहनतीचा हिशोब घेईन. पण मला एक गोष्ट समजली नाही, या लोकांनी तुमच्या दुकानात येऊन सही का घेतली आणि
त्यांनी मला बाजारात जात आहोत असं सांगितलं होतं. सुमेधाच्या या बोलण्यावर मीना आणि सुमन दोघीही जोरजोरात हसू लागल्या. आणि मग सुमन म्हणाली, वहिनी काही म्हणा, तुमचं डोकं खरंच भावापेक्षा तेज आहे. म्हणून आम्ही दुकानात जाऊन सही केली, जेणेकरून आमचा प्लॅन यशस्वी होईल. इथे घरी तुम्हाला फसवणे कठीण झाले असते. सुरेशने डोळे वटारून विचारले, हा काय विनोद आहे सुमन? मीनाने भावाला आज जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली, भाऊ थांब, सुरुवातीपासून सांगते. मीनाताई, आपण कलाकार व्हायला हवे होते. किती छान अभिनय केला ना आपण. काय बरोबर बोलले. सुमन म्हणाली, विशाल पकोडे खाताना आईजवळ बसला आणि त्याने आईला जबरदस्तीने पकोडे खाऊ घातले आणि त्याआधी वहिनीसोबत माझे फोनवर बोलणे झाले होते. कदाचित त्यामुळेच विशालने चुकून मला फोन लावून दिला असावा. जेव्हा तो मोबाईलवर गेम खेळत होता, ती विशालची चूक होती की देवाचा काही खेळ हे मी सांगू शकत नाही. पण त्या दिवशी आईला फक्त एक पकोडा खाण्यासाठी वहिनीने एवढी मारहाण केली, तेव्हा मी सगळं ऐकलं आणि मला समजलं, मला पण त्याच दिवशी कळलं की तू तुझ्या आईसोबत कसा वागतोस. मग मी लगेच मीनाताईशी बोलले आणि तुला धडा कसा शिकू याचा प्लॅन तयार केला. सुमन म्हणाली, हवं असतं तर आम्ही येऊन तुम्हाला तेव्हाच तुमची लायकी दाखवली असती, पण आज जी मजा आली ती आली नसती. दादा तुला काय वाटलं? अचानक येऊन आम्ही प्रॉपर्टीबद्दल बोलू लागलो. नाही, आम्हाला काय आधी तुझ्याकडून सर्व हिसकावून आमच्या आईच्या नावावर करायचे होते आणि मग तुम्हाला तुमच्या सासरी पाठवून द्यायचे होते. त्या दिवशीची घटना आणि मारामारी सुमनच्या फोनमध्ये रेकॉर्ड आहे आणि आजची मारामारी आणि व्हिडिओ माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाले आहे, जी तुम्हा दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी पुरेशी आहे. मीना आणि सुमन जेव्हा बाजारात गेले तेव्हा त्यांनी घराच्या एका कोपऱ्यात कॅमेरा लावला होता. त्यांना चांगलं माहीत होतं की ते बाजारात निघून गेल्यावर सुमेधा परत आईचा छळ करणार आहे. खरंच आता हे लोक आता माझ्यावर हात उचलू शकणार नाहीत ना? गीताने ओल्या डोळ्यांनी आपल्या मुलीला विचारलं. हो आई, आता तुला कोणी हात लावू शकणार नाही. चुकूनही तुला कोणी स्पर्श केला तर आम्ही त्याचा हात तोडून देऊ. गीता म्हणाली, बेटा तुला माहीत आहे का, ती जेव्हा मारते तेव्हा मी 2 दिवस अंथरुणावर उठू शकत नाही. कधी कधी वेदनांमुळे मला उलटीही होते. हे बोलून गीता तिचे अश्रू पुसू लागली आणि आपल्या दबक्या आवाजात म्हणाली, तुमच्या लहानपणी मी तुम्हाला जेव्हा मारायचे तेव्हा त्याचे निशाण राहिले तर मी स्वतः रडत बसायचे आणि आज लाचार म्हातारीला मारून मारून इतके निशाण दिले आहेत की मी रात्रभर वेदनेने ओरडते, तरीही त्यांना काही फरक पडत नाही. आईच्या अंगावर एवढ्या मारायच्या निशाणा पाहून दोन्ही मुलींना खूप रडू आले. मीना म्हणाली, आई तू आम्हाला एकदाही का सांगितले नाहीस? तू त्यांचे अत्याचार सहन करत का राहिलीस? गीता म्हणाली, बेटा मला त्यांच्या मारहाणीची भीती वाटायची आणि तरीही मी ते सहन करायची. पण सुरेश जेव्हा मला मारायचा तेव्हा मला हात तडकण्याचा आवाज यायचा. पण असं वाटतं इतकं सहन करूनही मी आज जिवंत कशी आहे माहीत नाही. हे माझ्या कुठल्या तरी जन्माचं पाप आहे, ज्याचा त्रास मी भोगत आहे. नाहीतर तुझ्या भावाने माझ्या डोक्यात लोखंडी बादली मारली होती तेव्हाच मी मेले असते. गीता रडत रडत बोलत होती, आई तुझ्या प्रत्येक जखमेचा हिशोब होईल. आता आम्ही अद्दल घडवणारच. म्हणजेच प्रत्येक मुलगा आणि सून आपल्या आईशी असं वागण्याअगोदर 100 वेळा विचार करतील. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. सुमेधाने न कळत दार उघडलं आणि समोर पोलिसांना पाहून दोघांनाही धक्काच बसला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हे घे आई, पोलीसही आले. या राक्षसांना घेऊन जा आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध सोबत घेऊन येतो. मीना रागातच त्या दोघांकडे पाहून म्हणाली. मीना आणि सुमनने त्यांच्या भावाला आणि वहिनीला 2-2 वर्षाची शिक्षा दिली. सुमन म्हणाली, आई तू आता इथे आरामात राहू शकतीस, पण या वयात तू एकटी कशी राहणार? तू माझ्यासोबत चल आणि माझ्यासोबत राहा. नको बेटा, जेव्हा मी म्हातारी हाड मोडेपर्यंत एवढा मार सहन करू शकते तर मी एकटी पण राहू शकते. मला माझं स्वातंत्र्य अनुभवू दे. आजपासून मी माझ्या खोलीत झोपेन, मनात येईल ते खाईल. गीता आता लहान मुलांसारखी वागू लागली. ते पाहून सुमन आणि मीनाच्या डोळ्यात पाणी आले.
सुमन आणि मीनाने त्यांच्या आईसाठी एक मोलकरीण ठेवली होती, जेणेकरून ती 24 तास त्यांच्या आईसोबत राहू शकेल. तिला कोणत्याही प्रकारची कमतरता भासू शकणार नाही. आठवड्यातून 2दा तरी मुली येऊन जात होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुमेधा आणि सुरेश यांनी आईची माफी मागितली. गीताने त्यांना माफ केले नाही. आजपासून माझा मुलगा माझ्यासाठी मेला आहे, असं बोलून त्यांना घराबाहेर हाकलून दिले. ते दोघेही मान खाली घालून तिथून निघून गेले आणि इकडे तिकडे ठोकरे खात होते. दुसरीकडे गीता या घरात आरामात राहत होती. मुली आणि जावई त्यांची खूप चांगली काळजी घेत होते. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.